विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. फॉर्म्युला सीरीज पण नुसते फॉर्म्युले देणार नाहीये. मी टिपिकल न्यूमेरिकल्स तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेणार आहे. सीईटीतले बोर्डचे भरपूर प्रश्न तुमच्या इथं कव्हर होणार आहेत. त्यामुळे वही पेन घेऊन बसा. अरे घेतली का नाही वही? पटकन वही पेन हातात घ्या. गरज लॉक टेबलची पण लागू शकते, पण विदाऊट लॉक टेबल आपल्याला सगळं करायचंय. मग आता नेक्स्ट स्लाइड वरती मी तुमच्यासाठी फक्त ऍप्लिकेशनचा एक WhatsApp ग्रुप आणि ऍप्लिकेशनचा एक स्कॅनर घेऊन आलोय. मी तुम्हाला सांगतो याला स्कॅन करा आणि आपलं पहिला ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. व्हिडिओ शेवटी त्याचं काय करायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे बरं का. सगळ्यात इम्पॉर्टंट मी आता शिकवायला सुरुवात करतोय. व्यवस्थित लक्ष द्या. हे जे सिम्बॉल आहे ते कशाचं आहे? कॉइल आहे ना? इंडक्टर आहे. इंडक्टर आहे, कॉइल आहे म्हणूया आपण. आता या कॉइल मध्ये कसं असतं लक्षात घ्या. यातनं करंट फ्लो झाला, की त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड जनरेट होणार आहे आणि फाय म्हणजे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणूया आपण. मग फाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट असणार आहे. जेवढा करंट जास्त, तेवढं फायची व्हॅल्यू काय येणार आहे जास्त. त्याचं युनिट वेबर आहे बरं का लक्षात घ्या. बरं. आता जर मी इथं हे साइन काढून इक्वल टू घेतलं, तर मला कॉन्स्टंट घ्यावा लागेल आणि तो कॉन्स्टंट आहे एल. सेल्फ इंडक्टन्स. मग याची डेफिनेशन काय? की मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट करंट इज नोन ॲज सेल्फ इंडक्टन्स. ही त्याची डेफिनेशन आहे बरं का. बरं. आता एक काम करूया, याला डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू टाईम. म्हणजे dy/dt दॅट इक्वल्स टू L di/dt. अरे पण dy/dt म्हणजेच ईएमएफ ना. मग ईएमएफचा फॉर्म्युला मला मिळाला L di/dt. समजतंय ना रे तुम्हाला बाळांनो? हे फक्त लक्षात ठेवावं लागणार आहे तुम्हाला. बरं. तर हा जो इंडक्टर आहे ना, त्याचा जो इंडक्टन्स आहे एल, त्याचं युनिट काय? द युनिट ऑफ इंडक्टन्स इज हेनरी, विच इज इक्विव्हॅलंट टू ओहम सेकंद. हे सुद्धा बोर्डच्या एक्झाम मध्ये विचारलंय की हेनरी इज इक्विव्हॅलंट टू ओहम सेकंद. बर. आता हा एक इंडक्टर आहे, त्याचा इंडक्टन्स L1 आहे. हेनरी हे त्याचं युनिट आहे. हा दुसरा जो इंडक्टर आहे त्याचं युनिट L2 आहे. सेरीज अरेंजमेंट आहे. मग सेरीज असेल तर टोटल इंडक्टन्स काढताना त्यांची करा ऍडिशन L1 प्लस L2. ओके. पण आता ऑब्व्हियसली तुम्हाला कळालंच असेल मी डायग्राम कशाची काढणार आहे. पुन्हा इंडक्टरच आहेत, पण ते आता पॅरलल अरेंजमेंट मध्ये आहेत. मग तसं असेल तर 1 बाय L दॅट इक्वल्स टू 1 अपॉन L 1 प्लस 1 अपॉन L2 प्लस सो ऑन म्हणूया आपण जेवढे असतील तेवढे. ओके. थांबा ना. हा जो इंडक्टर आहे ना, पहिले मी बाजूला सरकतो हे फॉर्म्युले लिहून घ्या. ह्याच्यावरती प्रश्न परीक्षेत आलाय का? आलाय 3 मार्काला आलाय. हे आलंय का परीक्षेत? आलंय. हे सुद्धा आलंय का? हे तर 2 मार्काला लॉटरी आहे. लॉटरी लक्षात घ्या. बरं. तर एवढं सगळं केलं. अजून मला सांगायचंय तुम्हाला, की हा इंडक्टर एनर्जी सुद्धा स्टोअर करतो. आणि एनर्जी स्टोअर्ड इन द इंडक्टरचा फॉर्म्युला आहे हाल्फ एल आय स्क्वेअर. चला मी एक काम करतोय. मी ना कॅपॅसिटर घेतोय. त्याला एसी सप्लाय देतोय आणि कॅपॅसिटरला चार्ज करतोय. कॅपॅसिटर चार्ज झाला, की त्यातली एनर्जी असते हाल्फ सी व्ही स्क्वेअर. आता एक काम करूया. सप्लाय देणं बंद करूया. आता फुल चार्ज झालाय. आता तिथं आपण कॉइल इंडक्टर घेऊया. तर हा कॅपॅसिटर या इंडक्टरला काय करेल? एनर्जी प्रोव्हाईड करेल. मग आता इंडक्टर एनर्जी स्टोअर करणार. हा पूर्णपणे डिस्चार्ज होईल. हा पूर्णपणे एनर्जी स्टोअर करेल. मग एनर्जी स्टोअर केली त्याचा फॉर्म्युला काय? हाल्फ एल आय स्क्वेअर. पुढे काय होईल? हा याला चार्ज करेल, तो त्याला चार्ज करेल. याला म्हणायचं एलसी ऑसिलेशन. मग इथं फॉर्म्युलाच आहे हाल्फ एल आय स्क्वेअर दॅट इक्वल्स टू हाफ सीव्ही स्क्वेअर. हाफला हाफ कॅन्सल करा, व्हॅल्यू पुट करा. 3 मार्क गॅरंटेड. मग आता लिहून कोण घेणार? मी वहीन पेन घेऊन बसायला तुम्हाला सांगितलंय. एलसी ऑसिलेशनचा फॉर्म्युला तुमच्या समोर आहे. एनर्जी स्टोअर्ड इन द इंडक्टर, एनर्जी स्टोअर्ड इन द कॅपॅसिटर, हे सुद्धा फॉर्म्युले आहेत. हे तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये तो फॉर्म्युला लागेल आणि हे सगळे इंडक्टरचे फॉर्म्युले. मग चला आता पुढच्या 2 ते 3 मिनिटात सगळे प्रश्न सोडवूया. हा प्रश्न मार्च 2022 ला आलाय. वायएल मध्ये चेक करा. टू इंडक्टर कॉइल्स विथ इंडक्टन. पहिल्याचा इंडक्टन आहे 10 मिली हेनरी आणि दुसऱ्याचा इंडक्टन्स आहे 20 मिली हेनरी. दे आर कनेक्टेड इन द सेरीज अरेंजमेंट. कुठली अरेंजमेंट आहे? सेरीज. व्हॉट इज द रिझल्टंट इंडक्टन्स? थांबा. रिझल्टंट सेरीज अरेंजमेंटला मी एलएस लिहितो. सेरीज म्हणलं की बेरीज करायची. मग L1 आहे 10 मिली हेनरी, L2 आहे 20. दोघांची ऍडिशन 30 मिली हेनरी. मिली हेनरी. ऑप्शन बी करेक्ट आहे लक्षात घ्या. ऑप्शन बी करेक्ट आहे. कोणता ऑप्शन करेक्ट आहे? बी. किती अवघड आहे? काय अवघड आहे? काहीच अवघड नाहीये.
पण म्हणतो ना, काला अक्षर भैंस बराबर. जर हे केलं तर येणार आहे ना. आणि काय करायचंय रे तुम्हाला? एवढं तर करायचंय. तुम्हाला माझी फॉर्म्युला सीरीज फॉलो करायची आहे लक्षात घ्या. मी याच्यानंतर सुद्धा लगेच व्हिडिओ प्रोव्हाईड करत राहणार आहे, करत राहणार आहे, करत राहणार आहे लक्षात घ्या. बरं चला आता नेक्स्ट क्वेशनकडे जाऊया. सेल्फ इंडक्टन्स L इक्वल्स टू 10 मिली हेनरी 10 रेज टू मायनस 3 मिलीचं. बरं करंट इन्क्रीजेस फ्रॉम 0 टू 1 अँपिअर इन 0.1 सेकंद. DI म्हणजे चेंज इन करंट 1 मायनस 0 म्हणजे 1 अँपिअर. DT म्हणजे टाइम. तो टाइम जो आहे तो आहे अरे नाही 0.1 सेकंद आहे आणि विचारलंय ईएमएफ इंड्युस्ड. अरे लिस्टमध्ये जावा, फॉर्म्युला आठवा. एल डी आय बाय डी टी. चला आन्सर पॉझिटिव्ह येणार आहे. एल ची व्हॅल्यू आहे 10 इंटू 10 रेज टू मायनस 3. DI ची व्हॅल्यू 1 आहे. ह्याची व्हॅल्यू 0.1 आहे. 0.1 म्हणजे 10 रेज टू मायनस 1. मायनस 1 वरती गेल्यावर प्लस 1 होतील. मग बघा हे 10 रेज टू 1 इंटू 10 रेज टू मायनस 3. हे 10 रेज टू मायनस 1 वरती गेल्यावर 10 रेज टू प्लस 1 होतील. मग 1 प्लस 1 2 मायनस 3 मायनस 1 म्हणजे 10 रेज टू मायनस 1 म्हणजेच 0.1 व्होल्ट. ऑप्शन ए करेक्ट आहे. ऑप्शन ए करेक्ट आहे. काय अवघड आहे? काहीच अवघड नाही. हा जो प्रश्न आहे तो जुलै 22 चा पेपर काढून बघा रे बाळांनो. जुलै 22 चा पेपर काढून बघा. हा प्रश्न तुम्हाला 3 मार्काला दिसेल फक्त व्हॅल्यूज बदलल्यात. फक्त व्हॅल्यूज बदललेत. बरं ईएमएफ जो इंड्यूस बघा आन्सर मिली हेनरी मध्येच पाहिजे. ईएमएफ जो इंड्यूस झालाय तो 96 मिली व्होल्ट दिलाय. राहू दे मिली मध्येच बरं का. ओके. आता शांतपणे लक्ष द्या. युनिट बघा, युनिट काय दिलंय बघा 1.20 अँपिअर पर सेकंद दिलंय. अँपिअर पर सेकंद दिलंय. म्हणजे मी तुम्हाला सांगतो ती व्हॅल्यू DI बाय DT ची आहे रे. करंटला अँपिअर, टाईमला सेकंद. ओके आणि विचारलंय म्युच्युअल इंडक्टन्स. अरे तुम्ही तर आम्हाला म्युच्युअल शिकवलंच नाही. तर बघा जेव्हा एकच कॉईल असेल तर सेल्फ इंडक्टन्स. पण जेव्हा 2 कॉईल असेल, एका कॉईलमध्ये करंट फ्लो होतोय. त्यात फ्लक्स आणि त्याच्यामुळे शेजारच्या कॉईलमध्ये ईएमएफ इंड्यूस होत असेल तर ते म्युच्युअल इंडक्टन्स. पण फॉर्म्युला तोच आहे. एम DI बाय DT. मग ईएमएफ ला DI बाय DT न डिवाइड करा तुम्हाला M मिळेल. मग ईएमएफ ची व्हॅल्यू आहे 96 मिली. मिलीच राहू दे. याची व्हॅल्यू 1.2 आहे. 1.2 च्या ऐवजी 1 पॉइंट दिला का वर एक 0 वाढवला. 12 8 96 80 मिली हेनरी. उत्तर मिळालं 3 मार्क. मला अजून आठवतंय. त्यांनी ना ईएमएफ 91 दिलाय. काढा पेपर बघा. 91 दिलंय आणि इथं 1.3 दिलंय. 91 आणि 1 13 सत्ते 91 म्हणतो आम्ही. 13 7 91. मग इथं 70 मिली हेनरी तुमच्या त्या वायलन मध्ये पेपरमध्ये उत्तर मिळेल तुम्हाला. जे अतिशय, अतिशय, अतिशय सोपं आहे. काय अवघड आहे? काहीच नाही. बरं हा बघूया आपण. व्हॉट इज एनर्जी रिक्वायर्ड टू बिल्ड एनर्जी इन द इंडक्टर. एनर्जी इन द इंडक्टर. हाफ Li स्क्वेअर. ते सांगतो. हे सगळ्या एमसीक्यू, सगळे सॉल्व्ड प्रॉब्लेम आणि सगळे एक्सरसाइज मधले प्रॉब्लेम केले तर तुम्हाला एकदम सिंपल हे सगळं समजलं तर काय होईल? टॉपर म्हणाल तुम्ही आणि त्यासाठी मी तुम्हाला सजेस्ट करतोय. मगाशी बोललो होतो ना? मगाशी बोललो होतो हे ॲप्लिकेशन डाउनलोड केलं तुम्ही? या ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्याच्यातले की नाही फिजिक्स न्यूमेरिकल बॅच बघायची आहे आणि त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे 38 व्हिडिओज आहेत. ही बॅचची किंमत ₹1200 आहे फक्त. ओके. ओके. फक्त ₹1200 लक्षात घ्या. पण त्यात पुस्तकातले सगळे प्रॉब्लेम विथ लॉग कॅल्क्युलेशन घेतले आम्ही. विथ लॉग कॅल्क्युलेशन लक्षात घ्या. आणि तुम्हाला सांगतो मग बोर्डची परफेक्ट प्रिपरेशन होते. आता वेळ कुठे आहे म्हणाल तुम्ही? वेळ आहे बाळांनो. रोज एक टॉपिक केला तरी सगळे प्रॉब्लेम क्लिअर होतील. करायचं म्हणलं तर आणि तुम्हाला समजून घेऊन असं करायचं असेल तर. बरं आता नेक्स्ट शेवटचा पॉइंट बघा. एलसी ऑसिलेशन आहे का बघा. कॅपॅसिटर आहे. त्याला पहिला चार्ज करायचं. चार्ज. 25 व्होल्ट त्याचं पोटेन्शियल आहे. नंतर आपण बॅटरीला कनेक्ट डिस्कनेक्ट करून टाकायचं आणि इंडक्टर जोडायचा तिथं. मग देऊ सोडून पटकन तर पटकन करतो रे बाळांनो. हाफ CV स्क्वेअर दॅट इक्वल्स टू हाफ Li स्क्वेअर. सी म्हणजे कॅपॅसिटन्स. तो आहे 10 मायक्रो फॅरेड. 10 मायक्रो 10 रेज टू मायनस. व्ही म्हणजे पोटेन्शियल. 25 व्होल्ट आहे. त्याचा स्क्वेअर 625. एल म्हणजे इंडक्टन्स 100 मिली हेनरी आहे. मिली म्हणजे 10 रेज टू मायनस 3 आणि इंटू कोण आहे? आय स्क्वेअर. आता एक काम करूया रे बाळांनो. हे 625 तसंच ठेवूया. इथं 10 रेज टू मायनस 5 लिहूया. हे 10 रेज टू 2 100 इकडे आलं ना. 10 रेज टू हे मायनस 3 दॅट इक्वल्स टू आय स्क्वेअर.
मग I स्क्वेअर इक्वल्स टू 625 मला तसंच ठेवायचं आहे. ऐका. 2 मायनस 3 किती रे बाळांनो? 2 मायनस 3 -1. ते -1 वरती गेल्यावर काय होतील? +1. मग -5 +1 म्हणजे -4 काढा की स्क्वेअर रूट. याचं येणार आहे 25 आणि याचं येणार आहे -2 अँपिअर. म्हणजे 0.25 अँपिअर. आलं का उत्तर? आणि येणारच आहे उत्तर. मग आता उत्तर तुम्हाला पुढचं सॉल्व्ह करायचं हे पण सेमच आहे. एल-सी ऑसिलेशनच आहे. म्हणजे बघा ह्यात काय दिलं पाहिजे? सी-व्ही-एल-आय मधल्या 3 टर्म दिल्या पाहिजेत 3. 100 मायक्रोफॅरड कॅपॅसिटन्स सी दिलंय. 50 व्होल्ट व्ही दिलंय. चला सी आणि व्ही दिलंय. त्याच्यानंतर 5 अँपिअर करंट पण दिलाय. म्हणजे दिलाय करंट. मग उरलं कोण? एल. एल म्हणजे इंडक्टन्स. त्याचं युनिट असतं हेनरी. हेनरी इज इक्वल टू ओहम सेकंद. उत्तर येणार आहे. विथआऊट लॉग टेबल येणार आहे. मग चला आता फॉर्म्युला सीरीज मध्ये जबरदस्त आता झालेलं आहे. आता तुम्हाला मी सांगतो. एम इक्वल्स टू के अंडर रूट L1 L2 त्यातला के म्हणजे कोएफिशियंट ऑफ कपलिंग. मग तुम्हाला ते सुद्धा करायचंय. म्हणजे इंडक्टन्स. ओके आणि मी आता होमवर्क वाढवतोय. सांगतो. हा जो इंडक्टर आहे त्याचा इंडक्टिव्ह रिएक्टन्स आहे त्याचा फॉर्म्युला 2 पाय एफ-एल असतो. ओके. हा जो कॅपॅसिटर आहे त्याचा कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स त्याचा फॉर्म्युला 1/2 पाय एफ-सी असतो. फॉर्म्युले वाढवत जावा. ओके. म्हणजे इंडक्टिव्ह रिएक्टन्स म्हणजे रेझिस्टन्स ऑफर्ड बाय इंडक्टर. कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स म्हणजे रेझिस्टन्स ऑफर्ड बाय कॅपॅसिटर. हे कंप्लीट करा. ऑल द बेस्ट.